आम्ही निघालोत गणपतीपुळेला जायला. जाता जाता निघता आलाय पाऊस. तर इकडनं लोड करून मग आम्ही पाण्यात जाणार. फर्स्ट टाइम. जाता जाता आमचा रस्ता चुकला. गाडी पाठीमागे नेली रिव्हर्स मध्ये फुल. तिकडनं आता घेऊन येईल. हॅलो अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर कालचा व्लॉग एंड करायला विसरलो आम्ही. तर आता आजचा दुसरा दिवस. आज आम्ही घरी जाणार होतो. आजची 4 जून. आणि आता आम्ही बसलो चहा नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय पिणार आहे तू? चहा, दूध, कॉफी? काय काय? मिल्क. मिल्क. तर आता आम्ही इथे चहा नाश्ता वगैरे करतो आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला जायला. तर आता वाजले सकाळीचे 9 वाजले. तर आता निघू थोड्या वेळात. कॉफीमध्ये कशाला काय खातील ते? नाश्ता वगैरे करून झालेला आमचं सगळ्यांचं. एक दिशा आणि इथे फोटोशूट चालू आहे. तर आता आम्ही निघालोत गणपतीपुळेला जायला. बोल हाय. बोल निघालोत आम्ही आता. आणि ते निघता निघता पाऊस भेटला आम्हाला. सो तर काय आता मी इकडनं निघतोय. आणि या प्रॉपर्टीचं नाव सोहम होतं. मस्त प्रॉपर्टी होती, चांगली. रूम्स पण चांगले होते आणि फॅसिलिटीज पण चांगले होते. इथला मेन नॉनव्हेज जेवण पण मस्त होता. सो तो रिकमेंडेड. तर इथे आलं तर इथं स्टे करू शकता. बजेट फ्रेंडली आहे. सो तो आता इथनं निघतो आम्ही गणपतीपुळे. आणि जाता जाता निघता आलाय पाऊस. पूर्ण वातावरण एकदम मस्त झालं आहे. चलो ऑन द वे टू गणपतीपुळे. आम्ही आता पोचलोत गणपतीपुळेला. त्यामुळे दुपारचे 2 वाजले. तर आणि इथे गाडी पार्क करतात. ये 2 वाजलेत आणि आम्ही लाईनीला उभं राहिलो. तर बघूया आता किती वेळ लागतो तर दर्शनाला. A few moments later. तर जस्ट आता आम्ही दर्शन घेऊन निघालो. 20 मिनटं लागले दर्शन घ्यायला. जास्त वेळ नाही लागला. भरपूर लाईन होती तरी दर्शन फास्ट होतं. त्यामुळं आम्हाला वेळ नाही लागला. तर आता भूक लागले भरपूर. वाजले 2:30. तर आता कुठंतरी शोधतो आता जेवायला काय. तर मम्मी तर व्हेज आहे. मम्मी ऑब्व्हियसली व्हेज लागेल तिला. आता आमचं काय डिसाईड होतं ते बघूया. काय बोलतोय? येल्लो भात खाणार आहे. त्याचा फेवरेट आहे. सगळे लेडीज येल्लो भात खाणार आहे. आणि जे
इथं प्रसाद असतो तर ते बोलतात की तेच खाणार आहेत लेडीज लोक, फक्त ओनली लेडीज, नो जेंट्स. तर बघूया कसं काय. गरमी इतकी आहे की विचारू नका. आणि मम्मी व्हेज येत आम्ही इथं शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आलो आहे. मम्मीला इथे जेवायला बसवलं आहे. आम्ही आमचा प्लॅन आहे की नॉनव्हेज खायचा, तर आम्ही इकडनं बाहेर निघून कुठेतरी नॉनव्हेज बघू शोधू. पण भूक लागले तर व्हेजसाठी हा पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे, तर त्यासाठी इथं मम्मीला थांबवलं. मम्मी इथं जेवून घेईल. मम्मीचं जेवण झाल्यानंतर मग निघू. बाकीचे लोक शॉपिंग करत आहेत, तर त्यांचं चालू तिकडं. 10 minutes later. मम्मीचं जेवण करून झालं आहे. आता आम्ही इकडनं निघतोय. मम्मी बाकी सगळे पण बाहेर थांबलेत. कुठे आहेत ते? मम्मी तर गेले पुढे, मम्मी निकितन गेले पुढे. बाकी काय माहिती कुठे थांबलेत बघतो. गरमी खूप आहे इथं, खूप म्हणजे खूप. आपण जाऊ. काय करता? गरम ते ज्यूस पिता आपण जाऊ. चला सगळे. श्रुतिका तू पिते का? पिला तिने. चला इकडनं निघतो. गाडीच्या इथे लय गरम होतं. जाता जाता आम्ही घेतलेलं आहेत आंब. श्रुतिका काय घेतला? कैरी. कैरी घेतली मस्त. आणि निकितांनी घेतात करवंद. करवंद घेत लय भारी लागतात. करबा 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 इथं झाले. करबा वाट लागले. इतकं ऊन आहे इथं. जर पवायला गेलो असतो निग्रो झालो असतो. नाही बाबा, नाही जाऊ. जाम ऊन आहे म्हणून. लय आंबट आहे. आता भूक पण लागली अशी की काय भेटतं पहिलं बघायला लागेल जेवायला. लय भूक लागले. 3 वाजलेत, जेवलो नाही. सकाळी नाश्ता पण नाही, फक्त कॉफी पिलती. निघतो. गाडी पण चालू केलं मी निघणं. AC चेल करत ठेवले. जाता आता जरा बरा तरी वाटेल. गाडीच्या इथं पोचलो आम्ही आणि गाडी मी चालू करत ठेवलेली. तर आता आम्ही इकडनं निघालो. आता निघता 3-2 झाले. स्वतः जेवायला शोधतोय. बघू कुठे जेवायला काय भेटतोय. तर आम्हाला एक हॉटेल भेटलंय. हा बट बोलते ते AC नाही, नॉर्मल फॅनवरती. बघू जेवायला भूक तर लागला तर उशीर होईल खूपच. मग आता इथंच थांबतोय जेवायला. नॉनव्हेज खायचं तर काय सब उतर रे. चलो. तर आता इथे चिकन हंडी मागवली आम्ही. घ्या घ्या. A few moments later. तर आता आम्ही जेवण वगैरे करून निघालोत घरी जायला. कुठे आता मग बोटने जाणार आहोत. कुठून जाणार आहोत आपण त्रिशा? बोट मध्ये. तर आता जाता जाता इथे आम्हाला एक स्पॉट लागलाय. गणपतीचं मंदिर आहे इथे समोरच. एकदम मस्त. इथे वातावरण पण छान आहे. गार्डन पण आलेलो मी. तुम्ही आलेलात का? मग बरोबर. तर आता तो समोर तिथे मंदिर आहे. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघतोय. फोटोशूट वगैरे केला. इथं मस्त ग्रीनरी वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत, तर फोटोशूट करायला पण मस्त वाटलं इकडे. आणि आता आम्ही इथनं निघतोय. चलो चलो. उशीर झालाय. जायचं आहे ना आपल्याला अजून. चला आता आम्ही मंदिरातनं निघालोत आणि आम्ही चाललो आता बोटमध्ये. तिथनं आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करणार. आम्ही आता इथं फेरीच्या इथं पोचलोय. तर वेट करतो इथं. गाडी दुसरी एक आमची गाडी. तर बोटमध्ये टाकून आम्ही घेऊन जाणार आहोत. ओके साईडला लाव बोलतोय. तर इथं आम्ही आलो तर 5 मिनिटासाठी आम्ही चुकामुक झाली आणि एक बोट निघून गेली. बघा मला दिसत असेल तर ही बोट निघली. आता दुसरी बोट यायला वेळ लागेल म्हणून आता वेट करतो इथे. तर इकडनं लोड करून मग आम्ही पाण्यातनं जाणार. फर्स्ट टाईम. आतापर्यंत कधी असं केलं नाही. फर्स्ट टाईम करू. तर गाडी लावलं इथे. 2 गाड्या आहेत आमच्या आणि मग जाऊ. कुठं चिंबोरी आहे? कुठं आहे चिंबोरी रे?
ओके चिंबोरी दिसत असेल तुम्हाला. चिंबोरी आहेत खाली. आम्ही बोटच्या इथे पोहोचलोत आता आणि आता आम्ही चाललोत बोटमध्ये. चला भाऊ. चला चला. बोटवरती आलोय आणि आता गाडी आम्ही इथे पार्क केलं, दाखवतो तुम्हाला. गाडी इथे पार्क केलेली आहे, दोन्ही गाड्या आमच्या. आता इकडनं निघालोय. मस्तपैकी आता इकडे पण सनसेट होतोय आणि आम्ही चाललोय मस्त. फर्स्ट टाइम. थोडासा जरा स्माइल करा माणसाने. आता कसं माहिती का, आता पण बोट येतो, बोटीमधनं डायरेक्टली चको तुझं विसर्जन करत आहे खाली. गणपती बाप्पा मोरया. फोटो काढू गे. चला इथं मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. परत मस्तपैकी इकडे आता सनसेट पण होईल आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमचा. किती वेळा बोललो काय माहिती, बट इट्स फर्स्ट टाइम. फीलिंग सो हॅपी. सो तर गाईस हे बघा, इथे एक बोट आहे, इथे काम चालू आहे बोटीचा आणि आय गेस हे पण बोटच आहे. ते मस्त बोट आहे. तर गाईस आमचा स्टॉप आलाय. हे तुम्हाला इथं दिसत असतील. इथे आता थांबेल, मग आता आम्ही उतरू. आता आम्ही बोटीतनं निघतोय. आमची गाडी पण निघते आता. 10 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो, त्या आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवर. सध्या मला नाव नाही माहिती, हे सांगतील तुम्हाला आम्ही कुठे पोहोचलो. पण 10 मिनिटं लागली आम्हाला पोचायला. तर आम्ही आता जाता जाता आमचा रस्ता चुकलाय, कारण आमच्या मेन ड्रायव्हरनी मॅप डोक्यात ठेवलेला, पण आता काय माहिती काय झालं. यो रस्ता आणि आता यो रिवर्स येतो. कशाला रिवर्स येतो काय माहिती. त्याची वाटत गाडीत चढण आहे आणि इथं आपली काय गाडी फिरणार नाही. हे उतरले. बघू काय बोलतात ते. बाबा बघा माती इतकी इथं आणि यो रस्ता काय, आपला रस्ता काय झाला. डोक्यात होता मॅप तुमचा. तोच रस्ता तो. आता यो कुठं चाललेला आपण. लावलेला मॅप लावलेला.
तुम्ही बोलता डोक्यात नाही पे बघा जंगलांशी नेत होतं तर इथं आल्या नक्की कुठल्या डोक्यात नाही पे थोडा खराब येतो बोलला म्हणून सर्व इथनं नसते आणली मग आता किती खराब आहे हो? तर गाडी चढ ना ना चालायची थांब मी बघतो जरा ती गाडी चढत नाही ती 4x4 आहे ती चढल तरी ती बघतो आम्ही रस्ता किती खराब आहे किती चांगला आहे हा कोल्हापूरच्या पेक्षा खतरनाक आहे होय. तुमची गाडी ना इथे इथनं या साईडनं मारायला लागेल इकडनं गाडी नाही चढणार चढू शकत नाही अरे गाडी माझी नाही फिरणार इथं मला इथं यायला लागेल फिरवायला तुझी 4x4 आहे ना हा माझी चढल काय रस्ता ना पुरा मग कुठे आहे बघूया नको नको अरे ते ना टायर बिर फुटला तो वांदे होतील इथे आता संध्याकाळ झाले आणि सोनेपेस उभा काय रस्ता विसरलो आणि इथं नेटवर्क पण नाही की आम्ही मॅप लावू शकतो पूर्ण डोक्यात रस्ता त्यांना विचारायला गेलं तर काय डोक्या नाही रस्ता चला चला मग आलो आता बघू आता कुठे त्याला विचारलं त्याला विचारलं तो बोलतो एक 200 मीटर बोलतो आहे बोलतो तो स्कॉर्पिओवाल्याला हा म्हणून टाकली आता इथनं रस्ता आहे बोलतो जातील एक बाईकवाला भेटलेला टायर आपला चांगला आहे की मागचा बघू आता नाही काम कर रिव्हर्स लागे ना फुल स्पीड मध्ये वरती चढत चढली तर चढल असा कर आणि पहिले खड्डा बघून घे कुठल्या साईडला आहे रस्ता लेफ्टनी ना मारणार ना राईटनी हा राईट ने लेफ्ट ने लगेच डांबरी रोड आहे लगेच मी पण ट्राय करतो माणसाला पाहिजे गाडीमध्ये सगळे लेडीज गाडीमध्ये ठेवले आपण पण मॅप असलं बी रस्ता दाखवतो का मग याच्यावर खराब याशी खराब व्यवस्थित दाखव आम्ही राजस्थानला गेलतो ना रातचे उदयपूर मध्य प्रदेश येत होतो आम्ही स्पीड लोक असं आपण खाली गेलतो पाण्याने डायरेक्ट निघाल तसा रस्ता तिथपर्यंत पोहोचलो बिल आता का पाण्याची नेऊ गाडी अरे बरं यो रातचे कोलं आज रातचे वाघ दिसतील यान दिवसाचे कोलं दिसलं मुश्किल आहे असं वाटतं मी माझी गाडी पुढे घेतो चल अरे ते याच्यावर पडली आपली गाडी चढल रे 4x4 आपली बस आता इथं ओके आता आम्ही ती गाडी काढून आणतो चलो हे घेऊन जा. तर त्या गाडीला घ्यायला लागेल आपली गाडी तर आली वरती ही गाडीचं टेन्शन कर की 4x4 आणि 4x4चा हाच उपयोग खूप होतो अशा ठिकाणी गाडी सहज इझिली वरती चढते काय वाटलं पण नाही गाडी स्केट पण नाही गेली आणि जरी 4x4 नसली तरी बॅक पिकअप असला ना गाडीला तरी गाडी चढते फ्रंट पिकअप असला तर स्लिप मारते सो तर लेट्स सी ते काय करतात ते बघू आता ट्राय करतो यायचा गाडी पाठीमागे नेली रिव्हर्समध्ये फुल तिकडनं आता घेऊन येईन तर 2 गाड्या त्या आर्टिका इथनं पास झाल्या पण ते खाली जाता जाता स्लिप होत होत्या थोड्या त्याला सिग्नल दिलं हॅन करून त्याला सांगितलं जितकं होऊ शकेल तिथनं लेफ्ट साईडनं ठेवू कारण की इथे मोठे मोठे खड्डे आहेत तर लेफ्ट साईडनं खड्डे नाही आहेत बघूया बट लेडीज लोकांना तिथं मी वरती एक ते सगळे तेच आहेत सगळे इकडे खाली आलेत त्यांना तिथं ठेवून आलो जाऊ आता इथनं नाही चालत नाही चालत बापरे गेला ना रिवर्स घे जाऊन दे जाणार नाहीत ना चढणार नाही आम्ही पण हे फिरून घेऊ चल गाडी 2-3 ट्राय केले बट गाडी काय चढत नाही मग हे पण रिवर्स घेतो गाडी ना चल नको घेऊ कार येवल चला ती गाडी घेऊन येऊ
गाडी इथं पार्क केली आम्ही. रिवर्स घ्यायला मला दाखव फक्त, तर इथं जागा कमी आहे. इकडे बघ अवस्था. म्हणून बोलतो का पाय गाडी गाव झालो रे खालची. मी पण तेच झालं, पाय पूर्ण खराब झालं. बसताना फक्त झटक. तर आम्ही आता इथे थांबलो जेवणासाठी, कारण आता उशीर पण झालाय, कारण रात्रीचे 9 वाजलेत. आणि आता इथे ढाबा आहे एक, हॅप्पी ढाबा करून, तर तिथे थांबलोत आम्ही सर्व. अरे मॅपमध्ये तो त्या गाड्या आल्या बघा MS04, पण त्यांना उतरायला होता, चालवला होता. कशी चालवली गाडी? तुम्ही तेच अरे तर आता बसलोत आम्ही हॉटेलमध्ये. काय हो, दिले की ना ऑर्डर? ना अजून दिले ना, आता ऑर्डर देऊ. तर आता सगळी बसली तिथे, सध्या मोबाईलमध्ये बिझी आहेत. जेवणार आहे ना तू? जेवायचंय थोडा काय ना? तर आमचं स्टार्टर आले चना पोलीवाडा, तर बटर चिकन आलेलं आहे आमचं इथे, आणि रोट्या पण आलेल्या आहेत. A few moments later. तर आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. इथनं आम्ही आता निघतोय घरी जायला. अभी घर पे जाने का मस्त है. होतं ना जेवण? मस्त होता ॲज युजल. मागच्या वेळी पण आपण जेवलेलो तेव्हा मस्तच होता, आता पण मस्तच होता. हा, ते मी सांगितलं नाही की मागच्या वेळी आपण गोव्याला आलतो तेव्हा आम्ही इथेच थांबलेलो. आणि घरी हाच जात हॉटेल आहे. येतात. जाता आता बाहेर लग बाय चान्स माझी नजर दिसली, अरे हा तोच हॉटेल, म्हणून आम्ही इकडे थांबलो. हो, आता आलो. टेस्ट आहे हॉटेलला. तर आता आम्ही निघालो जेवण वगैरे करून, आणि वाजलेत 10:30 रात्रीचे. आणि आता किती वाजतात तर घरी पोचायला? ड्रायव्हिंग. चलो. सो तर गाईज आता आम्ही घरी पोचलोय, आणि पोचता ऑलमोस्ट 2 वाजलेत. ते अजून आले नाही, ते अजून खारघरला एंट्रीवरती आहेत. आम्ही 10-15 मिनटं पुढे पण पोचलो फायनली घरी. सो तर ही ट्रिप इथंच एंड होते. तर आता वरती जाऊन आम्ही फ्रेश अप होऊन झोपू. फुल मी टायर्ड आहे, ते पण सगळे टायर्ड आहे. मम्मीची आठवण आली बायला. सो तर बॅगा वगैरे अजून काढायची ती गाडी आल्यानंतर. सो तर मी आजचा व्लॉग इथे एंड करतो. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली असेल ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि ही गोव्याच्या सिरीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फर्स्ट फॅमिली ट्रिप होती आमची. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.